जगभरातून जे एक्सपर्ट लोक आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार अमेरिका इराण इस्रायलचं युद्ध नेक्स्ट लेवल पर्यंत जाऊ शकतं। आता यांचं म्हणणं असं काय आहे आणि त्याचे कारण काय आहेत? जगभरात एशियन कंट्रीज नाही पण युरोपियन कंट्रीजला देखील या युद्धामुळे खूप मोठा धक्का बसणार आहे आणि तो बसतही आहे। आणि त्याच्यामुळे अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क शहरामध्ये वॉशिंग्टन DC मध्ये लाखोच्या संख्येने लोक शनिवारी रस्त्यावर उतरले आणि डोनाल्ड ट्रम्प या सरकार विरोधात मोठा प्रोटेस्ट सुरू केला आणि अक्षरशः सरकार मध्ये असलेला डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांना खुर्चीवरून खाली करा अशी मागणी लोकांनी केली। ह्याच देशामध्ये हे घडत नाहीये पण युरोपच्या अनेक देशांमध्ये सुद्धा हे घडत आहे। जसं इटालीच्या रोम मध्ये, इंग्लंड मध्ये आणि त्यासोबत स्पेन मध्ये सुद्धा लॉकडाऊन लागला आहे आणि या ठिकाणी सुद्धा लोक रस्त्यावर आलेले आहेत आणि डोनाल्ड ट्रम्पच्या विरोधात ट्रोल करून त्यांच्या सरकाराच्या विरोधात जाऊन या ठिकाणी लोकांनी जबरदस्त प्रोटेस्ट सुरू केलेला आहे। आता या प्रोटेस्ट सुरू होण्याच्या मागचे कारण काय आहेत ती आपण वन बाय वन बघणार आहोत आणि या कारणामुळेच तुम्हाला समजणार आहे की नेमकं हा प्रोटेस्ट का घडतो आहे। नमस्कार, मी प्रवीण कुमावत, तुम्ही पाहत आहात प्रवीण कुमावत ऑफिशियल हे चॅनल। मित्रांनो, गेल्या काही आठवड्यांपासून इराण आणि अमेरिका इस्रायल युद्ध सुरू आहे आणि यामुळे इराणने हार्मुजच्या ध्वनी जलमार्गावर कडक निर्बंध ठेवलेले आहेत। या ठिकाणावरून अमेरिका इस्रायल सोबत त्यांचे जे मित्र राष्ट्र असतील, जसं नाटोचे देश असतील, इंग्लंड, स्पेन वगैरे हे देश जर या ठिकाणावरून त्यांचे जहाज जात असतील तर त्यांच्यावर सरळ कारवाई करून त्या जहाजांना समुद्रात उडवलं जातं। म्हणून यांच्यासाठी हा रस्ता बंद करण्यात आलेला आहे। आता कच्च्या तेलची सप्लाय थांबल्यामुळे पूर्ण इंधनची कमतरता युरोपियन कंट्रीज मध्ये झालेली आहे। जसं आपल्याला वेगवेगळे 36 देश आहेत ज्यांच्याकडनं आपण तेल विकत घेऊ शकतात, पण सगळ्यात मोठा साठा हा खाडी देशांमध्ये असल्यामुळे युरोपियन कंट्रीजवर त्याचा सरळ परिणाम होत आहे। आता पेट्रोल व्यवस्थित पोहोचत नाहीये, शिपिंग व्यवस्थित होत नाहीये, त्याच्यामुळे दररोज वापरल्या जाणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्यांचे जे चार्जेस आहेत ते वाढून गेले, म्हणजे महागाई वाढून गेली। आणि तुम्हाला माहिती आहे की अमेरिकेमध्ये जर जगात थोडीही हालचाल झाली तरी अमेरिकन डॉलर मध्ये खूप मोठे गिरावट येत असते आणि त्याच्यामुळे लोकांमध्ये महागाईचा प्रचंड भडका उडत असतो। म्हणून या भडक्यामुळे अमेरिकन जनता आता जागृत झाली आणि रस्त्यावर लाखोच्या संख्येने उतरली आणि डोनाल्ड ट्रम्पला ट्रोल करत त्यांनी म्हटलं की हा डोनाल्ड ट्रम्प जो सरकारमध्ये आहे याचे निर्णय घेण्याची क्षमता कमी आहे, हा कोणताही निर्णय विचार करून घेत नाही, युद्ध कुठेही सुरू करतो आणि याला इतिहास सुद्धा प्रूफ आहे। कारण की व्हिएतनामच्या युद्धामध्ये आणि अफगाणिस्तानच्या युद्धामध्ये अमेरिकेला हार पत्करावी लागली। अफगाणिस्तानमध्ये 20 वर्ष लढा देऊनही अमेरिका युद्ध जिंकला नव्हता आणि त्याचाच परिणाम अमेरिकन डॉलरवर जबरदस्त झाला होता। लाखोच्या संख्येने सैनिक वारले होते आणि त्याच्यामुळे लोकांना माहिती आहे की अमेरिका ज्या ज्या वेळेस अशा छोट्या देशांवर युद्ध करण्याचा विचार करतो त्यावेळेस त्याला माघार घ्यावी लागते। इवन व्हिएतनाम मध्ये सुद्धा तेच झालं, अमेरिकेला माघार घ्यावी लागली, डॉलर खर्च करावा लागला, अनेक सैनिक मेले आणि त्याच्यामुळे याचा परिणाम महागाईवर झाला होता। सेम कंडिशन आता इराण मध्ये सुद्धा आहे, सेम इराण सोबत सुद्धा असंच होणार आहे। अमेरिका जर युद्ध नेक्स्ट लेवल पर्यंत घेऊन जातं तर इराण त्याला जबरदस्त तगडा जवाब देऊ शकतो आणि अमेरिकेला या ठिकाणावरून सुद्धा परत यावं लागू शकतं। त्याच्यामुळे जनतेचं म्हणणं आहे की जर महागाई आवाक्याच्या बाहेर घेतली तर सामान्य जनतेला परवडण्यासारखं राहणार नाही, त्याच्या खिशाला कात्री बसतील। म्हणून आता हे युद्ध थांबवायला पाहिजे, या ठिकाणी जनतेला युद्ध नको आहे। कच्च्या तेलची सप्लाय होत नाही म्हणून या ठिकाणी स्पेन मध्ये सुद्धा जबरदस्त लॉकडाऊन सारखी परिस्थिती निर्माण झालेली, त्या ठिकाणी पेट्रोल वेळेवर मिळत नाहीये आणि शिपिंग सुद्धा व्यवस्थित होत नाहीये। जनता युरोपमध्ये त्रस्त झालेली, अमेरिकेमध्ये त्रस्त झालेली, त्याच्यामुळे डोनाल्ड ट्रम्पचं सरकार त्यांना नको आहे। दुसरी महत्वाची गोष्ट की ज्या ज्या वेळेस खाडीच्या देशांमध्ये युद्ध सुरू होतं त्या वेळेस त्या ठिकाणातील अनेक लोक पलायन करतात युरोपियन कंट्रीज मध्ये, कारण की त्या ठिकाणावरून त्यांना तुर्की जवळ आहे, तुर्कीमधून युरोपमध्ये घुसण्यासाठी त्यांना कोणीही रोखू शकत नाही। इवन या ठिकाणी
कोणत्याही प्रकारची रोकटोक नसल्यामुळे युरोपियन कंट्रीजमध्ये ते आश्रय घेऊ शकतात. तिसरी आणि महत्वाची गोष्ट, तेल बंद असल्यामुळे महागाईचा प्रचंड भडका उडालेला आहे, म्हणून या ठिकाणी जनता जबरदस्त त्रस्त झालेली आहे. तिसरा म्हणजे त्यांच्या कामांवर परिणाम होत आहे. जे लोक दूर जॉबसाठी जात आहेत त्यांना इंधनाची गरज लागते. म्हणजे बाईकने जात असतील पेट्रोलची गरज लागेल, गाडीने जात असतील डिझेलची गरज असेल. यामुळे लोकांना परवडण्यासारखं नाहीये, म्हणून लोक लाखोच्या संख्येने रस्त्यावर आलेले आहेत. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, डोनाल्ड ट्रम्पचं हे सरकार बदलायला हवं का आणि युद्ध थांबायला हवं का आणि युद्ध केव्हा थांबेल हे तुम्हाला काय वाटतं? कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा.